LICचं केवढं प्रचंड नुकसान IDBIच्या विक्रीत होणार आहे। IDBIमध्ये जे शेअर होल्डर आहेत त्यांचं तर नुकसान होणार आहे, कर्मचारी अधिकाऱ्यांच्या नोकऱ्या तर जाणारच आहेत, त्यांची पेन्शनसुद्धा 12च्या भावात गेलेली असेल। पण LIC जो मालक आहे त्याचं किती मोठं नुकसान आहे आणि आता LICवरती लोकांचा विश्वास उडाला आहे। LICने IPOच्या निमित्ताने जो तोटा नोंदवला आहे, त्याचे शेअर प्राईस जेवढे खाली गेलेत, या निमित्ताने हे प्रश्न उपस्थित करणं मला असं वाटतं की मॅक्स महाराष्ट्राने या निमित्ताने एक हा जो प्रश्न उपस्थित केला आहे की या प्रश्नांवरती जनतेने म्हणजे जे गुंतवणूकदार आहेत, जे बचतदार आहेत, त्यांनी LICला प्रश्न विचारणं आवश्यक आहे। भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळात चिंतामणराव देशमुख अर्थमंत्री असताना 1956 साली देशातील सर्व इन्शुरन्स कंपन्या एकत्रित करून त्या सगळ्या खाजगी इन्शुरन्स कंपन्यांचं राष्ट्रीयकरण करणं आणि त्यातून LIC ऑफ इंडिया म्हणजे भारतीय आयुर्विमा याची निर्मिती झाली। आता कायद्यान्वये निर्माण झालेली ही भारताची लाईफ इन्शुरन्स कंपनी ही इतक्या वेगाने वाढलेली आहे की आज मी तीच नाही म्हटलं तरी 65 ते 70 कोटी जनतेमध्ये आज विम्याची पॉलिसी, लाईफ पॉलिसी म्हणजे आयुष्याची एक आता त्यांची जाहिरात पण आहे, जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी, अशा तऱ्हेच्या LICचं वर्णन आहे। आणि या LICचा IPO भारत सरकारने एक अत्यंत चुकीचा कर्मदरिद्री असा निर्णय मोदी सरकारने घेतला आणि तो अशा कालखंडात राबवला की एवढ्या महाकाय अशा कंपनीचं ज्याचं मूल्य खरं तर 35 लाख कोटीपेक्षा जास्त आहे, असं असताना केवळ 21,000 कोटी रुपये बाजारामधून त्यांनी उभे केले आणि त्याच्या आधी त्यांचं ठरलं होतं की 1 लाख कोटी उभे करायचे, नंतर ठरलं की 70,000 कोटी उभे करायचे आणि जेव्हा प्रत्यक्षात निर्णय झाला तेव्हा युक्रेनचं आणि रशियाचं युद्ध सुरू झालं होतं, मार्केटमध्ये प्रचंड उथलपुथल होत होती, पण केवळ भारत सरकारचा डेफिसिट फायनान्स म्हणजे वित्तीय तूट एकूण भागवण्याकरता या LICच्या डिसइन्व्हेस्टमेंटचा आणि IPOचा उपयोग करण्यात आला। इतका कर्मदरिद्री असा निर्णय मोदी सरकारने निर्मला सीतारामनने घेतला आहे। पण पाहिलं आता त्या 21,000 कोटी रुपये जे IPOमध्ये आले, अर्थात 3.5% जास्त स्टेक बाजारात आणलेलाच नाही आहे, पण एवढ्या मोठ्या LICची आता जर शेअर प्राईस जर बघितली ती फारच सुमार दर्जाची आहे। म्हणजे एवढ्या मोठ्या LICच्या ताकदवर सार्वजनिक क्षेत्राच्या कंपनीचं मातेरं करायचं ठरवलं की काय भारत सरकारने किंवा अर्थमंत्र्यांनी आणि प्राईम मिनिस्टरने, असा प्रश्न पडावा। मग LICचे एकूण संचालक मंडळातले लोक, LICचे चेअरमन, वरिष्ठ हे कोणाची सेवा करतायत? कारण का LICमध्ये जो पैसा आहे तो विमाधारकांचा आहे, जनतेचा तो पैसा आहे आणि त्या पैशाचं एकूणच त्यांना चांगले रिटर्न्स देणे याकरता जो लौकिक होता LICचा आणि LICचा जो विश्वास होता की आयुर्विम्याला पर्याय नाही, आता आयुर्विम्याला पर्याय स्वतः भारत सरकार अत्यंत चुकीचे निर्णय घेऊन करते। पहिला त्यांचा चुकीचा निर्णय असा होता की IDBI बँक ही तोट्यात असताना त्यांनी LICला सांगितलं त्याचे तुम्ही 51% शेअर्स घ्या आणि आता IDBIचा मालक LIC 51% LIC आहे आणि भारत सरकार स्वतः मालक हा फक्त 27%वर आहे। आता ती IDBI बँक जी LICच्या ताब्यात दिली त्याचं LICने बँकिंग धंदा काहीच केला नाही, फक्त इन्शुरन्स प्रीमियमसाठी IDBIचा प्लॅटफॉर्म वापरला आणि आता आम्ही बघतो की एकूणच त्यांचा IDBIचा बुडीत आणि थकीत कर्ज त्याचा मोठा जवळजवळ टक्का म्हणजे जवळजवळ सगळा टक्का LICच्या प्रीमियमशी सेट ऑफ करण्यात आलेला आहे। म्हणजे बँकांमध्ये जसं बॅलन्स शीटमधून थकीत आणि बुडीत कर्ज राईट ऑफ करण्याचा मोठा प्रकार आहे, तसाच इथला IDBIमधला संपूर्णपणे थकीत कर्ज आणि बुडीत कर्ज LICच्या या प्रीमियमशी सेट ऑफ करण्यासारखा अत्यंत फ्रॉड्युलंट व्यवहार हा RBIने पण मान्य करावा आणि मग IDBI बँक विकायला काढावी। आता जर IDBI बँक 23,000 कोटीचं जे काही त्यांचा एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट आहे याच्यामध्ये मालक नंबर 1 LIC आहे। LICचं केवढं प्रचंड नुकसान IDBIच्या विक्रीत होणार आहे, IDBIमध्ये जे शेअर होल्डर आहेत त्यांचं तर नुकसान होणार आहे, कर्मचारी अधिकाऱ्यांच्या नोकऱ्या तर जाणारच आहेत, त्यांची पेन्शनसुद्धा 12च्या भावात गेलेली असेल, पण LIC जो मालक आहे त्याचं किती मोठं नुकसान आहे आणि हे सगळं नुकसान केवळ त्याच्यावरती वर्चस्व असणारं भारत सरकार आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन
आणि अर्थातच LICचे चेअरमन आणि संचालक मंडळ यांच्यावरती जबाबदारी आहे. यांना भारतीय गुंतवणूकदार आणि बचतदारांची अजिबात काळजी नाही हे त्यांनी गेल्या 8 वर्षामध्ये सिद्ध केलं आहे. आणि आता मार्केटमध्ये ह्या LICच्या IPO नंतर जवळजवळ 2 कोटीपेक्षा जास्त असा तऱ्हेचा नुकसान या सगळ्या व्यवहारामध्ये LICने नोंदवला आहे. आणि म्हणून LICचा IPOचा जो काय व्यवहार आहे हाच मुळात पहिल्यांदा चुकीचा निर्णय होता. त्याचा IPO इतक्या कमी दर्जाचा कमी व्हॅल्युएशनचा आणणं हा चुकीचा निर्णय होता. आणि आता LICवरती लोकांचा विश्वास उडाला आहे हे सिद्ध झालं की 21,000 कोटीचा IPO आला. आता त्याची शेअर व्हॅल्यू जर आत्ताच्या मार्केट प्राईसमध्ये बघितलं तर मान खाली घालावी अशा तऱ्हेचा तो शेअर प्राईस आहे. एकूणच काय, खाजगीकरण झाल्यानंतर 3.5% लोक खाजगी भांडवलदार हे LICचे मालक बनतात. एवढा मूर्खपणा भारत सरकार करू शकतं हे गेल्या 30 वर्षात LICच्या खाजगीकरणाचे अनेक प्रकार विविध सरकारांकडून केले. परंतु आता काही हो, LIC ही आपण सत्तेवर असेपर्यंत त्याचं खाजगीकरण करणं या एकाच ध्येयाने पछाडलेलं हे सरकार IDBI बँक विकते, LIC पण आज ना उद्या विकणार. त्याकरता आता त्यांनी 3.5% IPO आणला. आपण चर्चा करतो की LICचा हा चुकीचा निर्णय करण्याकरता आणि लोकांचं नुकसान होत असताना सुद्धा हे चुकीचे निर्णय पुढे रेटून नेले जात आहेत. म्हणून लोकांनी ह्याच्यावरती उठाव करण्याची गरज आहे. भांडवल बाजारामध्ये LICला मार खावा लागतोय आणि ही LIC एवढी ताकदवर आहे याचा आत्तापर्यंत गैरवापर फायनान्स सेक्रेटरी असो, इन्शुरन्स सेक्रेटरी असो, हे सातत्याने बाजारामध्ये जेव्हा बाजार पडतो म्हणजे शेअर बाजार पडतो तेव्हा LIC किंवा स्टेट बँक किंवा बँक ऑफ बडोदा किंवा अशासारख्या मोठ्या वित्तीय संस्थांना लावणीला बांधण्यात येतं. आणि इथे असलेला जनतेचा पैसा मोठ्या प्रमाणामध्ये घाणेरडे शेअर्स मार्केटमधले घाणेरड्या कंपन्यांचे शेअर्स विकत घ्यायला भाग पडतात. आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघा, अदानीसारख्या 8-9 कंपन्यांचे शेअर्स हे LICने घेतलेले आहेत. आणि अदानीच्या शेअरवरती सर्वांनी थुथू केली जगभर हिंडनबर्गचा अहवाल जानेवारी महिन्यात आल्यानंतर. पण स्टेट बँक ऑफ इंडिया आणि LIC यांनी मात्र आपले शेअर स्वतःकडे ठेवले. आता अदानीच्या शेअर्सची किंमत 85% फुगवलेली ही खाली गेली, मातीत गेली. पण LIC आणि स्टेट बँक ऑफ इंडियाने ती तशीच ठेवली म्हणून अदानी टिकलेत. नाही तर अदानी केव्हाच मातीमोल झाले असते. अदानी टिकणं याचं कारण मोदींचीच ती अदानी आणि मोदी हे वेगळे नाही आहेत. आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचं हाताळणी आणि LICची हाताळणी आज मोदी करतात. त्यामुळे केवळ अदानींसाठी LIC आणि स्टेट बँक ऑफ इंडिया हे दावणीला बांधणं म्हणजे स्टेट बँकेतलं ठेवीदार आणि LICचे शेअर होल्डर यांचं कितीही नुकसान झालं, पर्यायाने जनतेचं आणि देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये कितीही लोकांचं नुकसान झालं बचतदारांचं, तरीही मोदी सरकार या LIC आणि GIC या दोघांचं पूर्णपणे खाजगीकरण करण्याच्या मार्गावर आहे, विकून टाकण्याच्या मार्गावर आहे. आणि म्हणून आज जेव्हा LICच्या IPOबद्दल चर्चा होते, LICच्या तोट्याबद्दल चर्चा होते, याला सर्वस्वी जबाबदार LICचे चेअरमन, इन्शुरन्स सेक्रेटरी, अर्थमंत्री सीतारामन आणि अर्थातच पंतप्रधान मोदी यांचं सरकार हे कारणीभूत आहे. ही चर्चा आज जाहीरपणे होते कारण अदानीच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाकडे जो अहवाल गेला आहे तो सुद्धा सेबीने सांगितलं अदानीची कोणती चूक नाहीत. पण ते संशय व्यक्त करतात की 13 कंपन्या ज्या विदेशी आहेत अदानींच्या, या विदेशी कंपन्यांमध्ये आम्ही संशय व्यक्त करतो पण आम्हाला त्यात काही चूक अजून तरी दिसत नाहीत. याचा अर्थ सेबीला सत्य समजतं पण मोदींच्या प्रभावामुळे किंवा निर्मला सीतारामन यांच्या प्रभावामुळे आज अदानींना संरक्षण देण्यात येतं. भले गुंतवणूकदार मेले तरी चालतील, भले शेअर बाजारामध्ये त्यांचे शेअर्स गडगडले तरी चालतील, अशा तऱ्हेचा व्यवहार आहे. आणि शेअर गडगडल्यानंतर पुन्हा LICचा पैसा या अदानींच्या कंपन्यांचे शेअर विकत घ्यायला त्यांनी कालच वापरलेले आहेत आणि म्हणून अदानींच्या कंपन्यांचे शेअर कालच पुन्हा वरती गेलेत. अशा तऱ्हेने जनतेचा पैसा जो स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जो LICमध्ये आहे त्याचा गैरवापर सातत्याने सुरूच आहे. माझं म्हणणं असं आहे की एक पब्लिक अकाउंटेबिलिटी म्हणून या संस्थांची जी असली पाहिजे त्या ठिकाणी खासदार मंडळींनी प्रश्न विचारले पाहिजेत, राज्यकर्त्यांपुढे प्रश्न निर्माण केले पाहिजेत लोकांनी. आणि कर्मचाऱ्यांच्या संघटना हे मूक प्रेक्षक म्हणून किती दिवस बघत राहणार का? ते रस्त्यावरती येऊन आज अदानीच्या विरोधामध्ये जे पक्ष लढतायत त्यांच्याबरोबर कर्मचारी संघटना साथ देतात आणि बचतदार संघटना किंवा पॉलिसी होल्डरच्या संघटना यासुद्धा उभ्या राहून LICच्या या चुकीच्या कृतीला एक प्रश्न विचारतील की नाही असा मुद्दा आहे. म्हणून आज LICने IPOच्या निमित्ताने जो तोटा नोंदवला आहे, त्याचे शेअर प्राईस जेवढे खाली गेलेत या निमित्ताने हे प्रश्न उपस्थित करणं
मला असं वाटतं की मॅक्स महाराष्ट्राने या निमित्ताने एक हा जो प्रश्न उपस्थित केला आहे की या प्रश्नांवरती जनतेने म्हणजे जे गुंतवणूकदार आहेत, जे बचतदार आहेत, त्यांनी LICला प्रश्न विचारणं आवश्यक आहे. कारण का LICमध्ये अजूनही 97% मालकी भारत सरकारची आहे. म्हणजे LIC ही जनतेची आहे आणि ती अशा तऱ्हेने अत्यंत कवडीमोल भावाने बाजारामध्ये त्याची ट्रीटमेंट दिसते हे चुकीचं आहे. वास्तविक त्याची ताकद फार मोठी आहे. ती आशियातली नंबर 1ची कंपनी आहे आणि ती एक नवरत्न कंपनी आहे या देशाची. त्याची विल्हेवाट मोदी सरकार लावते. अशा वेळेस लोकांनी हस्तक्षेप करून सरकारचे चुकीचे निर्णय बदलण्यास भाग पाडले पाहिजे. आणि LICसुद्धा LICचे सगळे इन्व्हेस्टमेंटचे निर्णय, जसं बँकांमध्ये नॉन परफॉर्मिंग असेट हा एक प्रश्न गेले 15-20 वर्ष चर्चेला आला आणि चोऱ्या कोणी केल्या बँकांच्या ठेवीदारांच्या मोठ्या कर्जातून आणि कर्ज परत नाही केली. तसंच LICच्या गुंतवणुकीच्या बाबतीत नॉन परफॉर्मिंग इन्व्हेस्टमेंट जी लाखो कोटी रुपयाची आहे, जर उदाहरण द्यायचं झालं तर बँकांचे समजा 20 लाख कोटी गेल्या 8 वर्षामध्ये राईट ऑफ झालेत, तर नॉन परफॉर्मिंग इन्व्हेस्टमेंट LICची किती मोठ्या प्रमाणात राईट ऑफ झालेली आहे हे समजून घेण्याचा अधिकार जनतेचा आहे. आणि माझ्या एका अंदाजानुसार किमान 15 लाख कोटी रुपये नॉन परफॉर्मिंग इन्व्हेस्ट हे LICचे आहेत आणि म्हणून हे जनतेचे पैसे आहेत. LIC जनतेची आहे आणि जनतेचा पैसा जर या अर्थव्यवस्थेमध्ये LIC बँका यांच्यामार्फत गुंतला असेल तर लोकांनी आपल्या पैशाचं हित जपण्याकरता प्रश्न विचारले पाहिजेत आणि सरकारला धारेवर धरलं पाहिजे. नाहीतर 2023 आणि 2024मध्ये सरकारने जर ऐकलं नाही तर सरकारला धडा शिकवण्यासाठी एक मत मांडलं पाहिजे. माझी नोट तुमच्याकडे आहे आणि माझं वोट माझ्याकडे आहे. माझ्या नोटेला खतरा निर्माण होतोय म्हणून माझ्या वोटमुळे मी तुम्हाला खतरा पैदा करू शकतो. हे सत्ताधाऱ्यांना एक इशारा देणारी कृती जनतेने रस्त्यावरती येऊन करावं ही आजची गरज आहे. कारण अदानी आणि मोदी यांना वाचवण्याचा प्रयत्न मार्केटमध्ये सेबीच्या वतीने होतोय, होय सुप्रीम कोर्टाच्या वतीने पण होतोय. संसदेत ते बोलू देत नाहीत कोणाला आणि स्वतः काही बोलत नाहीत. त्यामुळे संसदीय लोकशाहीसुद्धा या निमित्ताने धोक्यात आलेली दिसते. LICच्या निमित्ताने हे सगळे संविधानाच्या निमित्ताने निर्माण झालेले प्रश्न आहेत. म्हणून जनतेने सावध राहिलं पाहिजे असं मला प्रामाणिकपणे सांगायचं आहे.